नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाच पाहिजे, कारण आज मी सांगणार आहे अशा 5 चुका ज्या 90% शेतकरी न कळत करत असतात आणि त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये हजारो 10,000चे पैसे ते येत नाहीत। आणि जर तुमचे नमो शेतकरी योजनेचे पैसे अडकले असतील, पीएम किसान योजनेचे पैसे अडकले असतील, अजून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नसेल, अजून वेगवेगळ्या पद्धतीचं अनुदान जमा झाले नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मी हा व्हिडिओ का बनवतोय, कारण रोज 100 कमेंट्स, 50 दररोज मेसेज याच एका प्रश्नावर येतात, भाऊ पैसे आले नाहीत, तिथे पैसे जमा झाले नाहीत, मला पैसे जमा झाले नाहीत। आज तर आपण अफवा तर नाही ना, खरे कारण काय की आज अनेक देखील तुम्ही युट्यूब चॅनलवरती देखील व्हिडिओ बघता, आज पैसे पीक विम्याचे येणार आहेत, नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत, नंतर पीएम किसान योजनेचा हप्ता डबल येणार आहे। हे कुठलंही अफवा आहेत का? खरं 100% खरी माहिती तुम्हाला सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ही कुठे चुका करताय, तर अनेक टप्प्याटप्प्यानंतर पैसे येतच असतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पण आता तुमच्या खात्यामध्ये पैसे का येत नाहीत, त्याचं कारण काय आहे याची देखील सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वात मोठी चूक म्हणजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काय बँकेचं आधार कार्ड आहे, ते आधार कार्ड बँकेला लिंक नसते, ही सगळ्यात मोठी चूक आहे। तुम्ही सगळ्यात अगोदर काय करताय, आधार कार्ड तुम्ही बँकेला लिंकच नसतं आणि तुमच्या खात्यामध्ये जे काही पीएम किसान योजनेचे पैसे असतील, नमो शेतकरी योजनेचे पैसे असतील, ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाहीत। आता शेतकरी म्हणतोय की माझ्याकडे तर आधार कार्ड आहे, बँक खाता आहे, पण आधार कार्ड एनपीसीला लिंक नसतो, डीबीटी एनेबल नसतं। हे देखील तुम्ही सगळ्यात म्हणजे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे, नंतर आधार तुम्हाला एनपीसीला लिंक करून घ्यायचं आहे, नंतर जे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्या डायरेक्ट जे ट्रान्सफर आहे त्याला देखील तुम्हाला इनेबल करून घ्यायचं आहे आधार कार्ड लिंक करून। त्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे असतील, नमो शेतकरी योजनेचे असतील, नंतर नुकसान भरपाई असतील, अनुदान असेल, दुसरं कुठलं तुमची कर्जमाफी असेल, या गोष्टीसाठी तुम्हाला अगोदर आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं डीबीटी आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ते तुम्हाला ऑन ठेवायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला बँकेत जाऊन एनपीसीआय लिंक चेक करा, त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड खाते लिंक आहे का बँकेला, तुम्ही जे बँकेचे अधिकारी असतात तिथं जाऊन तुम्ही चेक करा, आणि नसेल तर तुम्ही आधार कार्ड ते बँकेला लिंक करून घ्या। आता आधार कार्ड लिंक केल्यानंतर 24 तास ते 48 तासामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक होतं, त्यावेळी नंतर तुमचं आधार कार्ड अपडेट होतं। आता अनेक दिवस म्हणत होता की तुम्ही सरकार पैसे देत नाही, कारण काय की तुम्ही केवायसी पूर्ण केली नसली, म्हणजे तुमचं सरकार आता पैसे कसे देणार। आता केवायसी म्हणजे काय, तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं जाणून घ्या। आता याच्यामध्ये केवायसी म्हणजे आधार केवायसी, आधार कार्डची वेगळी असते, नंतर बँकेची पासबुकची केवायसी वेगळी असते, नंतर वेगळ्या योजनेची देखील केवायसी वेगळी असतात। आता अनेक शेतकरी 2019 पासून केवायसी अपडेट करत नाहीत, अनेक भरपूर दिवस झाले शेतकरी केवायसीच अपडेट केले नाही। फक्त आम्ही केवायसी केले, फक्त बँकेत आधार कार्ड सेंटरला तुम्ही कुठेतरी जाता, आधार कार्डची तुम्ही केवायसी करता, पण तुम्ही बँकेची केवायसी तशीच पेंडिंग ठेवता। त्यामुळे बँक खात्याची देखील तुम्हाला केवायसी करावं लागेल, नंतर तुम्हाला आधार कार्डची देखील केवायसी करावं लागेल। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर तुम्हाला ज्या काही पीक विमा योजना असतील, नंतर कर्जमाफी असेल, नंतर बँकेत नमो शेतकरी योजना असेल, नंतर ज्या काही सरकारी योजना आहेत त्या सरकारी योजनेची सर्व देखील तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे। आता अनेक शेतकरी 2019 पासून केवायसी अपडेट करत नाहीत। आता तुम्हाला केवायसी अपडेट कुठे करायची बघा, सगळं सांगतो। जे काय माहिती सेवा केंद्र असतं, सीसीएस केंद्र असतं, सीएससी, तिथं जाऊन तुम्हाला केवायसी करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जरा तुमचं शिक्षण झालं असेल तर तुम्ही मोबाईलवर देखील तुम्ही ई केवायसी करू शकता। आता ई केवायसी मोबाईलवर कशी करायची, तर तुम्ही युट्यूबवर जायचं, युट्यूबवर जाऊन तुम्हाला सर्च करायचं मोबाईल से ई केवायसी कैसे करे, नव आपण मराठीमध्ये देखील टाईप केलं तर भरपूर व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्डचा ओटीपी येतोय, ओटीपीद्वारे देखील तुम्ही केवायसी करू शकता। आता तसे पाहायला गेलं तर तुम्ही आताच एक पाठीमागच्या महिन्यामध्ये देखील जे काही लाडकी बहिणी योजनेची केवायसी झाली, तर त्या बहिणीलाच लाडक्या बहिणी योजनेचे देखील पैसे मिळणार आहेत। त्यामुळे त्याच पद्धतीवर तुम्ही आधार कार्डची देखील केवायसी वारंवार करून घेणं गरजेचं आहे। आता हा झाला सगळ्यात महत्त्वाचा। त्यानंतर तुम्ही चूक नंबर 3 करताय, ते म्हणजे मोबाईल नंबर बंद। आता तुम्ही मोबाईल नंबर तर लिंक करताय, पण कधी कधी काय होतं, तुमचा सिम कार्ड हरवतो, कधी सिम कार्ड बंद होतं। त्यामुळे असं काय होतं, बँकेला जो तो मोबाईल नंबर लिंक केलेला असतो, तुमचा जुना मोबाईल नंबर लिंक केलेला असतो, त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर अपडेटच करत नाही। मग ते मोबाईल ज्यावेळेस तुम्हाला पीक विम्याचे पैसे असतात, नमो शेतकरी योजनेचे पैसे असतात, नंतर नुकसान भरपाईचे पैसे येत असतात, तर तुमच्यापर्यंत ते आले कधी गेले कधी ते तुम्हाला माहितच होत नाही। त्यावेळेस ज्यावेळेस तुमचा मोबाईल हरवतो, त्यावेळेस लवकरच तुम्ही तात्काळ बँकेच्या तुमच्या खात्याला मोबाईल नंबर, ज्यावेळेस तुम्ही नवीन मोबाईल खरेदी करता, त्यावेळेस नवीन मोबाईल खरेदी केल्यानंतर तुम्ही तिथं मोबाईल नंबर नवीन लिंक करा, नाहीतर तुम्हाला त्याच मोबाईलचा नंबर घेतला असता तर तो चालेल, पण तुम्ही दुसरं सिम कार्ड खरेदी केलं
तर ज्या नंबरचा तुम्ही सिम कार्ड खरेदी केले तर मोबाईल नंबर तुम्हाला मोबाईल नंबर आहे तो बँकेला आता जॉईन करायचा आहे. आता तुम्ही जुना मोबाईल नंबर बंद हरवला असतो बदलले असतो त्यामुळं तुमच्या मोबाईलवरती SMS स्टिकर सुद्धा येणार नाहीत. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आधारमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, बँकेमध्ये देखील मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काही योजना आहेत त्या पोर्टलवर चेक करायच्या तुम्हाला वारंवार. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे चूक नंबर 4 तुम्ही करताय बघा, जमीन नोंदणी 7/12 गडबड. आता अनेक काय जण करतात, नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा योजना असेल, नुकसान भरपाई असेल, सगळं जमीन रेकॉर्डवर अवलंबून असतं. पण समस्या काय होते बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 7/12 कोणाचं नाव वेगळंच असतं, नंतर 4-5 जणांची 7/12 नावे असतात आणि काय जण होते, काही जणांची खरेदी झालेली असते त्याच्यावर देखील जुनी नोंद असते, त्यामुळे काही जणांची वारस नोंद नसते 7/12 उतारावर देखील. आता ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 7/12 उतारावर नाव नोंदवून घ्यायचं आहे. नंतर कोणाची जुनी नोंद असेल ती देखील तुम्हाला काढून टाकायची आहे. आणि तुमची वारस नोंद नसेल तर वारस नोंद देखील तुम्हाला करून घ्यायची आहे. तर तुम्ही तलाठी कार्यालयामध्ये जे आपले तलाठी अण्णासाहेब असतात तिथे जाऊन तुम्ही ही देखील कामे करू शकता. त्यानंतर तुम्ही ई पीक पाहणी तुम्ही कधीच करत नाही, त्यामुळे ई पीक पाहणी देखील करून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्ही 7/12 अपडेट देखील ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही शेतामध्ये एखादं बोरवेल पाडलं, विहीर पाडलं, वेगवेगळी बाग लावली, बागायती शेती जमीन केली तर तुम्ही वारंवार अपडेट राहणं. आता तुम्हाला काय होतं, तुम्ही शेती बाय एक्झाम्पल तुम्ही द्राक्षाची बाग लावली आणि तुम्हाला नुकसान म्हणजे पाऊस मोठा झाला आणि तुम्ही 7/12 अपडेटच नाही केलं तर तुम्हाला नुकसान भरपाई द्राक्षाच्या बागेची मिळणार नाही. त्यामुळे 7/12 अपडेटला बागायत क्षेत्र तुम्हाला लावून घ्यावं लागेल. आता सगळ्यात महत्वाची चूक नंबर 5 करताय तुम्ही, म्हणजे अर्जामध्ये तुम्ही अर्ज भरताना चूक करताय. अर्ज भरताना नावाचे स्पेलिंग कधी कधी चुकतं तुमचं, त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर चुकतो, कधी कधी तुमचा खाते नंबर बी चुकतो. त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाहीत. त्यामुळे अर्ज भरताना तुमच्या नावाचे स्पेलिंग व्यवस्थित भरायचं आहे, त्यानंतर तुमचा आधार नंबर व्यवस्थित भरायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक आहे, बँक खात्याचा खाते क्रमांक आहे ते देखील तुमचा खाते क्रमांक, तुमचं नाव, खाते क्रमांक जे बँक खात्यावर नाव आहे तेच तुम्हाला नाव, खाते क्रमांक आणि जो महत्वाचा IFSC कोड आहे तो देखील तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. जर तुमचा आकडा चुकला, स्पेलिंग चुकलं तर संपूर्ण पैसे तुमचे रिजेक्ट होतात, तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाहीत. त्यासाठी तुम्हाला उपाय काय करायचा आहे, अर्ज सबमिट करण्यावेळा आपल्याला 2 वेळा तपासायचं आहे. त्यामध्ये तुमचं अर्ज भरताना तुमचं नाव बरोबर आहे का, नावाचे स्पेलिंग बरोबर आहे का, त्यानंतर तुमचा आधारचा नंबर बरोबर आहे का. आधारचा जर तुमचा नंबर चुकला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत, तुमचा अर्ज बाद केला जातोय. त्यानंतर तुमचा बँकेचा खाते नंबर, बँकेच्या खात्यावर नंबरवरचं नाव, त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्या नंबरचा IFSC कोड, शाखा सगळं तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे पैसे अडकले असतील तर अजून पण तुमच्या खात्यामध्ये आले नसतील तर तुम्हाला काय करायचंय बघा. तर पैसे अडकले असतील तर जर तुम्ही पैसे आले नसतील तर तुम्ही घाबरू नका. पहिली स्टेप असं करा की पहिली स्टेप म्हणजे तुम्ही स्टेटस चेक करा, म्हणजे नेमकं कुठे अडकले ते देखील चेक करा. दुसरं तुमची चुकी कुठे केली बघा, तुम्ही अर्ज भरताना चुकी केली का, तुमचं 7/12 चुकी आहे का ते देखील बघा, आधार कार्ड नंबर चुकीचे दिले का, मोबाईल नंबर लिंक नाही ते देखील बघा. त्याच्यानंतर तुम्ही तिसरं CSC बँकेत म्हणजे तुमची नेमकी चूक कुठे आहे ते बघा. नंतर तुम्ही CSC बँकेत जावा किंवा कृषी कार्यालय म्हणजे तलाठी कार्यालयामध्ये देखील तुम्ही जाऊ शकता. आता तुम्ही ओरडून काही होणार नाही, तुम्ही 4 चौघात जाणार, मला पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत, सगळ्यांना म्हणणार मला नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, मला नुकसान भरपाई भेटली नाही, तर तुम्ही ही ओरडून काही होणार नाही. तुमची कागद डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित असले पाहिजेत. डॉक्युमेंट कागद जर व्यवस्थित असले तर सगळं तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येत असतात. मग आता सगळं पाहायला गेलं तर खरोखर माझ्या गावात देखील घटना घडलेली आहे. माझ्या गावातले एक शेतकरी त्याचे 18,000 रुपये अडकले होते, कारण त्याचा मोबाईल नंबर फक्त जुना होता. मग त्यानं लगेच काय केलं, मला देखील सांगितलं त्याने की माझे 18,000 रुपये असे अडकलेत, अजून बिल माझ्या बँकेच्या खात्यावरती आले नाहीत. मग त्यानं मी सांगितल्यानंतर मी 15 मिनिटात त्याचा मोबाईल नंबर आहे, त्याचा जुना मोबाईल हरवला होता आणि नंबर देखील हरवला होता, त्यानं मोबाईल नंबर दुसरा घेतला होता. मोबाईल नंबर दुसरा घेतल्यानंतर मी 15 मिनिटात त्याचा मोबाईल नंबर अपडेट केला आणि पुढच्या हप्त्यात त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यामुळे माझ्या गावात देखील ही अशी घटना घडलेली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमचे पैसे वाचवण्यासाठी, तुम्हाला फसवणूक टाळण्यासाठी. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच मनापासून एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा देखील तुम्ही प्रयत्न करा, दुसऱ्या शेतकऱ्यांना देखील मदत होईल. सबस्क्राईब करा, ही आता सबस्क्राईब करा, कारण काय की तुमची 100% खरी माहिती या चॅनलवर देखील मिळेल. जय जवान जय किसान. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.